अफगाणिस्तानमध्ये मित्रांनो आता भारतीय मका लावली जाणार आहे. अफगाणिस्तानला भारताकडून जवळपास 60,000 टन बियाणं प्रतिवर्षी लागणार आहे, विशेषतः बायो फोर्टिफाईड सीड. आता बायो फोर्टिफाईड सीड्स म्हणजे काय? समजा आहारामध्ये एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, ती भरून काढण्यासाठी सप्लिमेंट्स किंवा टॅबलेट घेण्यापेक्षा ते बियाणं त्याच अन्नद्रव्याने समृद्ध करणं म्हणजे फोर्टिफाईड सीड. जसं आपल्याकडे आयोडीनची कमतरता होती, ते भरून काढण्यासाठी आयोडीन युक्त मीठ आलं, तसंच झिंक फोर्टिफाईड गहू तांदूळ, आयर्न फोर्टिफाईड बाजरा आणि प्रोटीन फोर्टिफाईड बटाटा अशी पिकाच्या जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. आणि अफगाणिस्तानला याच बायो फोर्टिफाईड व्हरायटीची गरज आहे, कारण त्यांना त्यांच्या जनतेला कुपोषणातून बाहेर काढायचं आहे मित्रांनो. भारत नेहमीच एका मोठ्या भावाप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे करण्यामध्ये मदत करत आलाय. आता वेळ शेती क्षेत्राची मित्रांनो. भारत अफगाणिस्तानमध्ये शेती व्यवस्था उभा करण्यासाठी मदत करत आहे मित्रांनो, ज्याच्यात ड्रिप इरिगेशनचं जाळं पसरवणे, डिजिटल फार्मिंगला प्रोत्साहन देणे, बदलत्या वातावरणामध्ये टिकणाऱ्या पिकाच्या जाती तयार करणे आणि त्यांचा प्रसार करणे हे याच्यामध्ये सामील आहे मित्रांनो. हे सर्व ऐकून भारताबद्दल अभिमान तर नक्कीच वाढतो मित्रांनो. तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.